मी राजकुमार म्हटलं, राजकुमार खूप आहेत, राजकुमार राव पण आहे. त्यामुळे आपण राजकीय कपडे घातल्यानंतर कोणावरही खोटे आरोप किंवा कोणावरही दबाव किंवा कोणाचं खोटं नाव घेणं ही आमची भारतीय जनता पार्टीची किंवा माझी संस्कृती नाही. ज्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही राजकीय धडे घेऊन मोठे झालो, त्या देवेंद्रजींनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या नाहीत. परंतु दिनो मोरियाचे संबंध कोणाशी आहेत, दिनो मोरिया कोणाचा बॉयफ्रेंड आहे, हे नितेश राणे सातत्याने सांगत असतात. ते आमचे नेते आहेत, आमचे मित्र आहेत. त्यामुळे याची चौकशी पोलिसांनी करावी, याची चौकशी ईडीनी करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या बाबतीत अजून काही खुलासे येतील जे आता मी पत्रकार परिषद असल्यामुळे आपल्यासमोर सांगत नाही. पण या खुलाशाचा बॉम्ब येणाऱ्या बुधवारी पुन्हा एकदा फुटेल याची मला खात्री आहे. सोबत असणं आणि सत्तेत असणं याच्यात फरक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर शिवसेना उभाटाची महापालिकेत सत्ता राहिली तेव्हा महापौर त्यांचा राहिला, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन त्यांचा राहिला, सुधार समिती त्यांच्याकडे राहिली, अनेक महत्वाची सभागृह नेता त्यांच्याकडे राहिला. त्यामुळे या चौकशीमध्ये आम्ही सत्तेत होतो किंवा नव्हतो, आम्ही असू आणि आमची लोक जरी त्याच्यामध्ये असतील तरी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची राहील. असं बिलकुलही नाही आहे, कारण ही चौकशीच मुळे माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लावली होती. त्यामुळे मला संपूर्णपणे खात्री आहे की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे हे एक सक्षम नेतृत्व आहे, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं नेतृत्व नाही. निश्चितपणे ज्या ज्या व्याप्तीच्या माध्यमातून ज्याच्या ज्याच्यापर्यंत या सुईचं टोक जाईल त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता ही त्यांची देखील आहे आणि देवेंद्रजींची देखील असावी. त्यामुळे आम्हाला स्पष्टपणे वाटतं की यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली आहे, कुठलीही घोडदौड नाही. ज्या पद्धतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांनी ज्या पद्धतीमध्ये काम केलं गेलंय, त्यांना कोणाचा आशीर्वाद होता, त्यांना कोणाचे आदेश होते, जुन्या महापौर बंगल्यामध्ये बसून कोण कॉन्ट्रॅक्ट वाटत होतं, जुन्या महापौर बंगल्यामध्ये कोण एजंट रात्री जात होतं, काय पद्धतीत कामाची शैली होती, याबद्दल अनेक वेळा एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे, नरेश म्हस्के साहेबांनी सांगितलेलं आहे, राहुल शेवाळे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की याची चौकशी निपक्षपातपणे होईल आणि जे कोण आरोपी असतील, जे कोण याच्यामध्ये ज्यांनी हा कांड केलाय, ज्यांनी हे पैसे खाल्ले आहेत, ज्यांनी 1200 कोटी रुपये मुंबईकरांचे महापालिकेचे खाल्ले आहेत, त्यांना निश्चितपणे यामध्ये शिक्षा होईल याची मला खात्री आहे. आतापर्यंत 13 जणांवर गुन्हे दाखल झाले, त्यात 16 आरोपी केलेत. 13 मध्ये 3 का 4 5 सरकारी कर्मचारी आहेत. त्यानंतर जय जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित, ॲक्यूट डिझाईन, एएन कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन, JRS इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक कंपन्या आहेत. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत, हा केतन कदम म्हणा किंवा दीपक मोहन म्हणा किंवा जय जोशी म्हणा, भूपेंद्र पुरोहित म्हणा, यांचा जर तुम्ही पूर्वाश्रमीचा इतिहास काढला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करणं, कॅटरिंगचा बिझनेस करणं, डेकोरेशनचा बिझनेस करणं अशा प्रकारचे यांचे उद्योग होते. परंतु अचानक 2019 नंतर यांना काय साक्षात्कार झाला की महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अचानक कॉन्ट्रॅक्टर झाले. वर्षानुवर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नॅशनल इंटरनॅशनल कंपनीज आहेत. L&T सारख्या कंपनीने देखील गाळ काढण्यामध्ये काम केलंय, रामकी सारख्या कंपनीने केलंय, अँथोनी सारख्या कंपनीने केलंय, अनेक मोठ्या कंपन्यांनी कामं केली. मग अचानक ह्या कंपन्या बाजूला करून हे महामानव कुठून आले सगळे? किशोर मेनन, केतन जोशी, केतन कदम, भूपेंद्र पुरोहित ह्यांना अचानक कॉन्ट्रॅक्ट कुठे दिली गेली?
ह्याच्यावरती आमचं बोट आहे. मी माननीय पोलीस आयुक्तांना आणि उपायुक्तांना, SITचे जे प्रमुख आहेत त्यांना देखील आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की ही चौकशी झाली पाहिजे की हे अचानक कॉन्ट्रॅक्टर कसे झाले, याच्या मागे कोण होतं. आता तुम्ही ज्या सो कॉल्ड फिल्म स्टारची चौकशी करता, 2 दिवस झाले 8-8 तास त्याला बसवलं जात आहे, त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून जे निष्पन्न झालंय ते जनतेसमोर आपण आणलं पाहिजे. हा बांद्रापर्यंत गेलाच आहे ना, निश्चितपणे गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असायचं कारण नाही आहे. आता ते चौकशी आमची समजेल ना. मी तेच तर तुम्हाला म्हणतोय की हे जे महाभाग आहेत सगळे, हे महाभागांनी ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहे, हे कधी झाले, हे कसे झाले, कुठल्या काळात झाले, याचे पोलीस चौकशी करतील. एकाच पत्रकार परिषदेत तुम्ही सगळे विचारणार असाल तर पुढच्या बुधवारी तुम्हाला काय देऊ.